अभी एक लास्ट कंसेप्ट अब हम पढ़ते हैं इस लेक्चर में, क्या है वो? डिफरेंस बिटवीन बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी। तो बच्चों, जैसे मैंने आपको बोला था, अपने फर्स्ट 5 चैप्टर क्या है, और उसके बाद नेक्स्ट अकाउंटेंसी। तो सबसे पहले देखो, बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी, ये डेफिनेशन भी आने की प्रोबेबिलिटी बहुत ज्यादा है एग्जाम में। सबसे पहले क्या दिया है? पॉइंट्स, मीनिंग दिया है। मीनिंग क्या नहीं, बुक कीपिंग का क्या दिया है? इट इज कंसर्न। कंसर्न यानी क्या होता है पता है तुमको? कंसर्न शब्द का मीनिंग पता है? कंसर्न यानी मुझे तुमसे कंसर्न है, यानी कंसर्न शब्द इंग्लिश मधला एक वर्ड आहे. कंसर्न म्हणजे मला तुमच्याशी घेणं देणं आहे. मराठीमध्ये अर्थ होतो घेणं देणं. बुक किपिंगला काय कन्सर्न आहे, फरक पडतो. म्हणत नाही का मला तुझ्याशी कन्सर्न नाही, मला आय डोंट केअर, त्या टाईपचे काय. हा, हा तर इकडे बघा, इट इज कन्सर्न कशासोबत? कन्सर्न म्हणजे काय, मला फरक पडतो. हा. हम्म. मराठीमध्ये इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग. क्या? क्लासिफाईंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक किपिंगला कन्सर्न कशाशी आहे? रेकॉर्डिंग क्लासिफाईंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. बट अकाउंटिंग इज रिलेटेड विथ कशाचं आहे? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटेटिंग द फायनान्शियल डाटा. जस्ट रेकॉर्ड किंवा समरी करून अकाउंटिंग थांबते का? अकाउंटिंग तिथं स्टॉप होते का? नाही. अकाउंटिंगला काय पाहिजे पुढे? अनालायझेशन म्हणजे काय असते बा? त्याचा अभ्यास करायचा. आणि इंटरप्रिटेशन द फायनान्शियल डेटा म्हणजे काय? की ते सगळा अभ्यास केल्यानंतर तुम्ही काय डिसिजन बनवता, स्टडी केल्यानंतर. बरोबर आहे? जस्ट की हे करायचं म्हणून नाही करायचं ना, कशासाठी करायचा? जर एक बिझनेस आहे, त्याला कळत असेल, मी जसं तुम्हाला सांगितलं सॅमसंगचं शॉप आहे. जर बुक किपिंग म्हणजे काय, सॅमसंगचे मोबाईल एवढे विकले गेले, त्यातले नोकियाचे एवढे होते, सॅमसंगचे एवढे होते, विवो, ओप्पो, एक मोबाईल शॉपीचं, हे पूर्ण काय आहे? बुक किपिंग आहे, अकाउंट बनवलेलं. बट बुक अकाउंटन्सी इथं थांबती का? अकाउंटन्सी अनालाइज करते की सॅमसंगचे जास्त का गेले आणि नोकियाचे कमी का विकले, आणि त्यानंतर काय करते? इंटरप्रिटेट करते डाटाला की आपल्याला काय करता येईल पुढं, डिसिजन मेकिंग साठी कसा यूज होईल. त्यानंतर पुढचं स्टेज, बुक किपिंग कोणती स्टेज आहे? इन द अकाउंटिंग. कशातली स्टेज आहे? इट इज बेस्ट फॉर, बेस म्हणजे तुम्हाला माहित असते, मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी आपण काय बनवतोय, करिअरचा बेस बनवतो. हा, तर ही काय आपली अकाउंटिंगचा बेस आहे. अपार्ट फ्रॉम द प्रायमरी स्टेज इट्स इन्क्लूड सेकंडरी स्टेज. काय? म्हणजे अकाउंटिंग कोणती स्टेज आहे? सेकंडरी स्टेज. म्हणजे सेकंडरी म्हणजे सेकंड लेवलची असं नाही, आपण काय म्हणतो फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं नाहीये. अकाउंटिंगच सगळ्यात हायर आहे. बट बुक किपिंग काय? फर्स्ट स्टेज आहे. ती जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत समोर नाही जात. हा, सो त्यावरून तुम्हाला एक समजलं असेल, समजा मला अकाउंटिंग येत नाही तरी मी बुक किपिंग करू शकतो, पण मला बुक किपिंग येत नाही मी अकाउंटन्सी करू शकतो नाही. सो थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय आपला? क्या है थर्ड ऑब्जेक्टिव्ह? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग इज टू कीप मैनर. लेकिन अकाउंटिंग का क्या है ऑब्जेक्टिव? रिलेवेंट ऑथोरिटीज.
रिलेवेंट अथॉरिटीज में क्या होता है, कौन आते हैं? बोर्ड ऑफ डायरेक्टर है, बिजनेस के जो शेयर होल्डर है, गवर्नमेंट है, रिलेटेड अथॉरिटी सब इसमें कवर्ड होते हैं। उसके बाद रिस्पॉन्सिबिलिटी किसकी है बुक कीपिंग? जूनियर स्टाफ की है। लेकिन सीनियर स्टाफ रिस्पॉन्सिबल होता है किसके लिए? फॉर कीपिंग अकाउंट्स। उसके बाद आउटकम्स, बुक कीपिंग बेसिकली रिजल्ट इन, बुक कीपिंग से क्या बनता है? जर्नल या लेजर। और उसी तरह यार तर इकडे बघा, हे तर दिसते तुम्हाला जर्नल लेजर बनवू शकतो आपण बुक कीपिंग मधून. काय करावं? आणि इथे सेम काय करू शकतो? प्रॉफिट एंड लॉस एंड बैलेंस शीट बना सकते. उसी के साथ क्या दिया है? पीरियड. बुक कीपिंग गिव्स क्या है? डे टू डे डिटेल्स. लेकिन अकाउंटिंग डिटेल्स किसकी देती है? एंटायर ईयर की देती है, ना कि एक स्पेसिफिक. द प्रोसेस ऑफ बुक कीपिंग डज नॉट रिक्वायर एनी एनालिटिकल स्किल. जैसे मैंने आपको पहले बोला, अगर आपको अकाउंटिंग नहीं आती होगी फिर भी आप क्या कर सकते हैं? हाँ, लेकिन अकाउंटेंट यूज बुक कीपिंग क्या करता है? इंफॉर्मेशन टू एनालाइज, इंटरप्रिटेट डाटा, देन कंपाइल इनटू प्रॉपर रिपोर्ट. रिपोर्ट पता है तुमको क्या होता है? वर्ड बिजनेस की रिपोर्ट, किसी भी चीज की रिपोर्ट हो सकती है. आपका रिपोर्ट कार्ड जैसे होता है वैसे ही क्या होती है? बिजनेस की एक रिपोर्ट होती है. तो ए पॉइंट भी समझ में आ गया. सेकेंड लास्ट पॉइंट क्या है? डिसीजन मेकिंग. मैनेजमेंट कैन नॉट टेक अ डिसीजन बेस्ड ऑन डाटा प्रोवाइडेड बाय बुक कीपिंग. डिसीजन ले सकते हैं क्या बुक कीपिंग के बेस पे मैनेजमेंट? लेकिन डिपेंडिंग ऑन द डाटा प्रोवाइडेड बाय अकाउंटेंट्स, द मैनेजमेंट कैन टेक क्रिटिकल बिजनेस डिसीजन. अकाउंटिंग से क्या ले सकते हैं? क्रिटिकल म्हणजे एकदम महत्वाचे डिसिजन कशाहून घेतो आपण? हा. स्किल रिक्वायर्ड. एनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर बुक कीपिंग अँड इट इज रिक्वायर्ड फॉर अकाउंटिंग. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 पॉइंट्स दिलेत बघा. तर हे तुम्हाला रिकॉल होतील, चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. इथपर्यंत काय डाऊट? सगळ्यात पहिले काय दिले? काय मिनिंग? अकाउंटिंग मीन्स समरायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटेटिंग. त्यानंतर सेकंड पॉइंट काय दिलाय? स्टेज. बुककीपिंग कोणती आहे? प्रायमरी. आणि अकाउंटिंग कोणती आहे? सेकंडरी स्टेज. त्यानंतर थर्ड पॉइंट काय दिलाय? ऑब्जेक्टिव्ह. बुककीपिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग बिझनेस ट्रान्झॅक्शन प्रॉपर अँड सिस्टमॅटिक मॅनर. आणि तेच आपल्या अकाउंटिंगचं काय ऑब्जेक्टिव्ह? फर्दर कम्युनिकेट टू रिलेव्हंट ऑथॉरिटीज. आणि आउटकम काय? बुककीपिंगचं जर्नल लेजर आणि आपल्या अकाउंटिंगचं प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट. त्यानंतर पिरियड काय? डे टू डे कोणती? बुककीपिंग. आणि एंटायर इयर. त्यानंतर एनालिसिस काय? द प्रोसेस ऑफ बुककीपिंग डज नॉट रिक्वायर एनी एनालिसिस बट स्किल पाहिजे. त्यानंतर काय? हा,
हम्म. त्यानंतर स्किल रिक्वायर्ड, काय स्किल पाहिजे? झालं, समजलं. उद्या हे आणि सोबत काय लिहून आणता तुम्ही? युटिलिटी, हा, ऑब्जेक्टिव्ह झाले आपले, इम्पॉर्टन्स झालं, युटिलिटी. हा, तुम्ही वाटल्यास काय करू शकता, दोन जे जॉईंट पेज असतात त्यावर लिहू शकता. चालतंय, थँक्यू सो मच.